नॉर्मल एन्झायटी आणि अबनॉर्मल एन्झायटी मधला आपण फरक जाणून घेऊया. फॉर एक्झाम्पल, सिच्युएशन इमॅजिन करा. रात्रीच्या वेळेला ऑफिसमधनं एखादी मुलगी घरी परत येते आणि त्यावेळेला तिला असं कळून येतं की कुणीतरी आपल्या मागे चालतंय आणि ती थोडी घाबरते. त्यावेळेला काय होतं की तिचा जो मेंदू आहे त्यामध्ये एक अॅमिगडेला म्हणून सेंटर असतं, जे की सेंटर ऑफ इमोशन आहे, तो जागा होतो आणि तो पिट्युटरी ग्लँडला जागा करतो. पिट्युटरी ग्लँड जागी झाली की पिट्युटरी ग्लँड कॉर्टिसोल हॉर्मोन रिलीज करायला सांगतं ऍड्रिनल ग्लँडला, आणि जसं कॉर्टिसोल हॉर्मोन रिलीज होतं तसंच आपली जी बॉडी आहे, मेंदू फ्लाईट, फ्राईट आणि फ्रीज रिॲक्शनला ऍक्टिव्हेट करतं. डोळ्यातील बुबुळ जे आहे ते विस्फारतात. दुसरं, हाताला पायाला घाम सुटणे. तिसरं, हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छ्वास गतीने होणे. त्याच्यानंतर आपलं डायजेशन जे आहे ते त्यावेळेला स्लो होतं, कारण रक्तस्राव सगळा आपल्या मसल्सला जातं आणि मसल टेन्स होतात. आता आपलं शरीर तयार होत आहे पळून जाण्यासाठी सुद्धा, फाईट करण्यासाठी सुद्धा, आणि जागेवरती कधी कधी घाबरून आपण जेव्हा असं गारठून जातो त्यासाठी सुद्धा. सो बेसिकली एन्झायटीचे हे जे सिम्पटम्स आहेत हे सगळे नॉर्मल आहेत. अबनॉर्मॅलिटी केव्हा होते, जेव्हा हे सिम्पटम्स सतत व्हायला लागतात.